आयोजक आणि माझी भगिनी सुष्मिता यांनी निमंत्रण दिलं आणि मला त्या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल मी सगळ्या संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ऐकण्यासाठी आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। सहसा व्याख्यान जेव्हा असतं, मी काय फार कोणाचं व्याख्यानाला कधी गेलो नाही, तो माझा दोष आहे, कारण की मला फार ऐकायला आवडत नाही आणि मी कोणाचाच ऐकत नाही। मला जे योग्य वाटतं ते करतो, हा स्वभाव किंवा स्वभाव दोष असल्यामुळे मला अनेक वेळेस माझ्या आई वडिलांनी प्रयत्न केला की हा व्यक्ती येऊन आपलं मत मांडणार आहे, तो कसा मोठा झाला हे तू ऐकायला जा आणि तुला कळल। म्हणजे त्याची परिस्थिती वेगळी आहे। बोलणाऱ्याकडं 5,000 कोटी असतील आणि तो गरीब माणसाला सांगू राहिला की कसं मोठं व्हायचं, तर त्याला काय अर्थ नसतो। प्रत्येकाला आपण आपलं जीवन स्वकर्तृत्वाने घडवावं लागतं, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करून या समाजामध्ये एक स्थान निर्माण करावं लागतं। ही जीवनाची वास्तविकता आहे। जेव्हा या व्याख्यानमाला मला निमंत्रित केलं, जे माझे अति जवळचे मित्र आहेत, एकदम जवळचे 2 ते 3 जे माझ्याबरोबर लहानपणापासून राहिले, त्याचा मला पहिला प्रश्न होता, तू सगळं खरंच सांगणार आहे का? म्हटलं तुझं काय म्हणणं आहे? म्हटलं बाबा आपण आता राजकारणात आलेलो आहोत, लग्न झाले, पोरं आहेत, बाळ झाले, तर जसं सेन्सर बोर्डनी सेन्सर लावून पिक्चर दाखवतात, तसं माझं व्याख्यान मला पण सेन्सर लावूनच आहे। माझा एक मित्र देवापुढे बसलाय 2 तास, तो म्हणतो जोपर्यंत तुझं भाषण संपलं तोपर्यंत मी काही देवापुढून उठत नाही। आणि एकाला ही भीती आहे की माझ्या जीवन प्रवासामध्ये मी काय काय केलं हे सांगताना त्याचं नाव पुढे घेतलं तर त्याला परत या परिसरामध्ये एंट्री मिळणार नाही, म्हणून तो पण मोबाईल बंद करून बाहेर गेलाय की काही चुकीचं बोललं गेलं तर माझी सोय मी बाहेर करून ठेवतो। असा माझा जीवन प्रवास राहिलेला आहे। पण आज तुमच्या पुढे डॉक्टर सुजय विखे जो उभा आहे, त्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे, पण सगळ्यात प्रमुख कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांचं योगदान आणि त्याबरोबर माझी आई आणि माझे वडील, बहुतांश या तिघांमुळे आज सुजय विखे पाटील या ठिकाणी तुमच्या समोर व्याख्यान द्यायला उभा आहे आणि हेच माझ्या जीवनाचं सार्थ आहे। अनेक लोकांना मी सांगत असतो, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सुजय विखे काय आहे अशी वेगळी वेगळी प्रतिमा आहे। काही लोकांना सुजय विखे हा उद्धट वाटतो, काही लोकांना सुजय विखे हा मनमोकळा वाटतो, काही लोकांना सुजय विखे हा माज आल्यासारखा वाटतो, काही लोकांना सुजय विखे हा आपलासा वाटतो, काही लोकांना मी मित्र वाटतो, काही लोकांना मी नेता वाटतो, पण सुजय विखे एकच आहे। मग हे जे वेगळ्या वेगळ्या प्रतिमा सुजय विखेच्या बद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत, हे कशामुळे आहेत? कारण की माणसाची वैचारिक क्षमता वेगळी वेगळी आहे। जो छोटासा विचार करतो त्याला वाटतं यार हा माणूस फार वेगळा, याच्याजवळ जायचं कसं? काही लोकांना फार मोठं आश्चर्य वाटतं जेव्हा मला भेटतात, काही लोकांना फार आश्चर्य वाटतं जेव्हा ते माझ्या बरोबर येऊन उभे राहतात, काही लोकांना, निम्म्या लोकांना मी ओळखू येत नाही, काही लोक म्हणतात नाही अरे मुद्दामून असे कपडे घालतो बरं का, हा असा दिसायला असाच दिसतो। शरीराला ढकण्यासाठी जेवढे कपडे लागतात तेवढे मी घालतो, पायाला काटे लागू नये म्हणून चपला लागतात त्या मी घालतो, आणि त्यामुळे मी माझं व्यक्तिगत अस्तित्व
तुमच्यामध्ये राहून जसे आज तुम्ही सगळे बसलेले आहात, तुमच्यामध्ये शोधाल तर प्रत्येकामध्ये कुठं ना कुठं तरी 5%, 10%, 20% सुजय विखे तुम्हाला सापडेल. मी तुम्ही आहात आणि तुम्ही मी आहे, या पलीकडे माझं वेगळं अस्तित्व काहीच नाही. एखाद्या व्यक्तीला प्रेम मिळाल्यानंतर, एखाद्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या लोकांचा, गरिबांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तो माणूस जो समोर आज बसलेला आहे तो ते प्रेम आणि ते आशीर्वाद मिळाल्यानंतर सुजय विखे होतो आणि स्टेजवर येतो. आणि म्हणून सुजय विखेचं निर्माण हे या महाराष्ट्राच्या, या जिल्ह्याच्या आणि या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेने निर्माण केलेलं आहे. अन्यथा सुजय विखेला कोणीही ओळखत नाही. माझं शालेय जीवन, मी आता माझ्या मुलीला हॉस्टेलला टाकलं. प्रत्येक मुलाला हॉस्टेलला टाकण्याचा निर्णय पालक घेतो, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. मी कुठल्या कारणामुळं हॉस्टेलला गेलो हे मला माहिती नाही, किंबहुना माझ्या आई वडिलांनी कधी सांगितलं नाही. मी माझ्या मुलीला कधी टाकलं, एका दिवशी तिची ट्युशन चालू होती. ट्युशन चालू असल्यावर एक अँटी चेंबरमध्ये ट्युशन चालू असताना मी दरवाजा उघडला तर ती मेन खुर्चीवर बसलेली, शिक्षक साईडला बसलेला. म्हटलं आता हिला हॉस्टेल जायचा वेळ आलेला, कदाचित मीही तसं काही केलं असावं, किंबहुना त्यापेक्षा भयानक केलं असेल की माझ्या आई वडिलांनी ठरवलं की आता हा इथं ठेवण्याच्या पात्रतेचा नाही, याला बाहेर पाठवल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यामुळे सगळ्यात मोठं धाडस ते केलं ते माझ्या आईनी, की आपल्या घरामधला असलेला एकुलते एक मुलगा आपल्यापासून 1000 किलोमीटर लांब हॉस्टेलला टाकण्याचे धाडस माझ्या आईनी दाखवलं. ते धाडसच आज सुजय विखेला करण्यामध्ये कारणीभूत ठरलं. आणि म्हणून आईचा सगळ्यात मोठा वाटा. आज मी जे सुशिक्षित झालो, आज जे माझं शिक्षण झालं, माझ्या आईचा त्याग, तिच्या मातृत्वाचा त्याग, तिच्या अश्रूचा त्याग, तिच्या भावनेचा त्याग, फक्त एका स्वार्थासाठी की माझा मुलगा हा त्याची ओळख महाराष्ट्रामध्ये एक आमदाराचा मुलगा, एक खासदाराचा नातू किंवा एका जिल्हा परिषद अध्यक्षाचा मुलगा म्हणून नव्हे, पण सुजय विखेला आज सुजय विखे म्हणूनच ओळखतात. याचं सगळ्यात मोठं योगदान शालिनी राधाकृष्ण विखे पाटील. हॉस्टेलला इंदोरला मी 5वीत गेलो. पहिलं बीपीएसला होतो 2 वर्ष. स्वाभाविक आहे की बीपीएस मध्ये असल्यामुळे संस्था ज्यांनी स्थापन केली त्यांचाच मुलगा जेव्हा विद्यार्थी असतो तर शिक्षक थोडेसे कानकूस करतात. कसं मारायचं, कसं बोलायचं. ते मारत होते का नव्हते मला आठवत नाही, पण मी भरपूर लोकांना मारलं. आणि एक मित्र म्हणून आम्ही जेव्हा राहिलो, मला असं वाटतं की इंदोरला जाणं हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं बदल हा जीवनातला ठरला. आज आपण समाजामध्ये पाहतो एवढे मोठे आपण फलक लावतो रॅगिंगच्या विषयी. रॅगिंग इज नॉट अलाउड. एखाद्या ज्युनियरला बोलून विचारले तुझं नाव काय, तो लगेच तक्रार करतो की माझी रॅगिंग झाली म्हणून. मी जे सहन केले ते मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा इंदोरला गेलो, महाराष्ट्रातला मी एकमेव मुलगा होतो, एकमेव मराठी असणारा आणि मुळच महाराष्ट्रातून एकमेव. बाकी सगळे लोक बाहेरचे, सगळे मध्य प्रदेशच्या वेगळ्या वेगळ्या भागातून आलेले. आणि रॅगिंग काय प्रकार असतो, मी एकटा महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही की मी माझ्या सिनियरचे, शाळेत म्हणतो मी तुम्हाला, बोर्डिंगला असताना मी माझ्या सिनियरचे रोज कपडे धुतले, पॅन्ट धुतल्या, चड्ड्या धुतल्या, बुट धुतले, मार अमाप खाल्ला. आमच्याकडे हाताने मारत नव्हते, आमच्याकडे स्टंप, बॅट, रॉड याने मी मार खाल्ला. आणि मी साईबाबांना स्मरून सांगतो की याच्यामधलं एकही वाक्य खोटं नाही. रोज रात्री आम्हाला मार बसायचा. आता मार कसा, आता डॉमेट्री आहे, डॉमेट्रीमध्ये आम्ही एका हॉलमध्ये संध्याकाळी प्रिपरेशन, संध्याकाळी काय असते ती
स्टडी टाइम का काय ते आता स्वाभाविक आहे. सकाळीपासून खेळल्यानंतर झोप यायची. तर आमचा सिनियर यायचा, तो काय म्हणायचा, हे फॅन चालू आहे, मी चप्पल फॅनला माराल, ज्याला चप्पल लागल तो पहिलं झोपायला जाईल. आमची अवस्था आम्ही प्रार्थना करतो, देवा एक तरी चप्पल माझ्याकडे आण. म्हणजे अशा प्रकारे माझं शालेय शिक्षण घातलं. आणि हेच वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की नुसतं सिनियरने नाही, पहिले 5वी 6वी 7वीला माझ्या बरोबरचे माझ्या बॅचमेट, मी बाहेरचं असल्यामुळे प्रचंड मनस्ताप मला दिला, प्रचंड माझा छळ करण्यात आला. मी जे वाचलो त्या वातावरणामध्ये, कारण की मला मित्र लाभले. 4 मित्र हे माझ्या आयुष्यामधले जे मी कमवले त्या कालावधीमध्ये, की आम्हाला रात्री कितीही मारलं, कितीही हाणलं, काही जरी सांगितलं तरी आम्ही सकाळी एकत्रित राहून गप्पा मारायचो. आणि म्हणून तुम्ही तुमच्या शालेय जीवनामध्ये आज जिथं शिकत आहात, शालेय जीवनातला मित्र हा रक्ताच्या नात्यापेक्षा मोठा असतो, हे मी तुम्हाला मुद्दामून त्या ठिकाणी सांगतो. शालेय जीवनात, कॉलेजच्या नाही. कॉलेजचे 2 मित्र एका पोरीवर कधी भांडतील सांगता येत नाही, ते काय उपयोग नाही. मित्रामध्ये कशी फूट पाडायची, मी येतो अजून, माझं जीवन आता मी लहान आहे अजून, मी वाढत चाललोय. शाळेतून मग जाईल कॉलेजला. आणि शालेय जीवनातले मित्र मी कमवले. कमवल्यानंतर बोर्डिंगमध्ये असल्या कारणाने अतिशय आनंदाने जगलो. पॉकेट मनीचा काही विषय नव्हता, कधी काही मोबाईल काही आम्हाला माहित नव्हता, काही कारण नव्हतं माहित असायचं. आणि एक मराठी मुलगा इंदोरला जाऊन 12वीच्या CBSE बोर्डामध्ये सायन्स बॅचचा टॉपर म्हणून आजही त्या भिंतीवर सुजय विखे पाटील हे नाव तिथं आपण आरोग्य केलं आहे. मी फक्त इथं किंबहुना कुठं दुसरीकडे किंवा आपल्या संस्थेमध्ये नाव कमवलं नाही, पण आपल्या इंदोरच्या डेली कॉलेजमध्ये सायन्स टॉपर म्हणून त्या बॅचमध्ये आजही माझं नाव तिथं आहे. कारण की परमेश्वराची कृपा माझ्यामध्ये राहिली की मी अभ्यासामध्ये नेहमी चांगला राहील. अभ्यास करणारे 2 प्रकार आहेत. एक जण जे रात्री 3 वाजेपर्यंत जागतात. माझ्या दृष्टिकोनातून रात्री जागणारे माणसं हे कधीच पोहोचू शकत नाही पास व्हायला. 10 वाजेपर्यंत तो अभ्यास करतो, त्याच्यानंतर 11 वाजले का त्याला मॅगी खायची असते. मॅगी खाल्ल्यानंतर आपण चर्चा गप्पा मारतो. मग एक पान वाचायला 10 मिनिटं, त्या पानावर इतर गप्पा 20 मिनिटं, परत एक पान 10 मिनिटं, 3 वाजेपर्यंत अभ्यास करून सगळे झोपायचे. मी 10 वाजता झोपताना माणूस राहिलो काय. पण आता थोडंसं राजकारण मी तेव्हा पण करायचो. राजकारण कसं, मी 3 वाजता उठायचो, 2 तास 3 ते 5 अभ्यास करत परत 5 वाजता झोपायचं नाटक करायचो. आणि हे लोक म्हणायचे हा कधीच पाऊस होऊ शकत नाही. जेव्हा टॉपर मी झालो, मी सांगितलं याला गनिमी गावा म्हणतात, चालेल ना, तुम्ही मला म्हणतो त्या नापास होणार, पण मी टॉप करून टाकतो. तर ही स्पर्धा असते. ही स्पर्धा आम्ही पण केली. दुसऱ्याच्या पुस्तकात तो काय वाचू राहिला, तो काय लिहितोय. पेपरमध्ये परमेश्वराच्या कृपेने मला कधी कोणाकडे पाहावं लागलं नाही, मी माझे पेपर द्यायचो. पण माझ्या व्यक्तिगत जीवनाचा अनुभव की रात्री अभ्यास करणारा व्यक्ती हा गप्पा मारण्यात व्यस्त असतो. सकाळी रात्रीचे 5 तास आणि सकाळचा 1 तास. तर सकाळी अभ्यास करून तुम्ही तुमचं जीवन घडवा. ज्याला रात्री जागायची सवय ती जागू नका बाबा. कधी ना कधीतरी लवकर झोपायचा जीवनात प्रसंग येतो. लवकर सवय लावली रात्री लवकर झोपायची तर लग्नानंतर त्रास होत नाही. कारण की जास्त जागा राहून बाहेर काय करू शकत नाही. बायको असली का काही जरी केलं तरी 9 वाजता तुम्हाला, मला ठीक आहे, मला सांगायला होतं मी सभेत आहे, मी इकडे, मी जलन टिमका नाही, मी खरंच बोलतो काय खोटं बोलून पुढे जात नाही. काय आपलं काही वेगळं जायचे कारण नाही. शेवटी जे रोजगार नोकरीदार वर्ग आहे त्या बिचाराला तर 9 वाजता ऑफिस 5 वाजता संपणार, किती ओव्हर टाईम 9 वाजेपर्यंत. तर रात्री घुबडासारखं जागा राहण्यापेक्षा सकाळी उठून अभ्यासाची सवय आजपासून लावली तर तुमच्या जीवनामध्ये यशस्वी संसार तुम्ही करू शकाल, असं माझं व्यक्तिशत.
आता या 5वी ते 12वीच्या प्रवासामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत जे दुर्दैवाने मी तुम्हाला सांगू शकत नाही किंवा सांगणं गरजेचं पण नाही, किंवा सांगितलं तर त्याचा अजून एक हेडलाईन बातम्यामध्ये व्हायला नको म्हणून तो विषय आपण मागं टाकू. मुलांचा मूळ उद्देश काय आहे? आज मी शिक्षकांना आवड असते विचारायची कॉलेजमध्ये स्कूलमध्ये, व्हॉट यू वॉन्ट टू बिकम. पोरं एवढे एवढे 4वी-5वी, आय वॉन्ट टू बिकम पायलट, डॉक्टर, कशाचं काय. हे टीव्ही पिक्चर शाहरुख खानने पायलटची ऍक्टिंग केली, त्याला पायलट व्हायचं. अमिताभ बच्चन, लोक पोरं हुशार असतात. अमिताभ बच्चन डॉक्टर झाला तर डॉक्टर व्हायचं, पण तो कधी कुली झाला तर कधी म्हणलं नाही की मला कुली व्हायचं. प्रत्येकाला असे स्वप्न असतात की मी हे होणार ते होणार. माझं व्यक्तिगत तुम्हाला सांगतो, माझं जीवन यशस्वी यासाठी झालं की मी कधी विचारच नाही केला. माझी 12वी झाली. 12वी झाल्यानंतर MBBS करायचं होतं. MBBS करायला एंट्रन्स द्यायचं, एंट्रन्स देऊन पाहिलं, फार यश मिळालं नाही. बेळगावमध्ये माझ्या आजोबांच्या मैत्रिणी एक तिथं त्यांच्या मित्र होते, त्याची मैत्री होती चांगली. ते आणि प्रभाकर कोरे असे खासदार होते दोघं जोडीने. तर आजोबाचे आणि त्यांची मैत्रीमुळे त्यांनी मला निमंत्रण दिलं की तुम्ही ऍडमिशन घ्या. आता बेळगाव कर्नाटक मध्ये मी एकदाच गेलो. गेल्यानंतर पाहिलं या झालं हे तर अवघडच. म्हणजे मी नॉर्थ इंडियामध्ये होतो, आता साऊथ इंडियाला आलो. तो माझ्याशी कन्नडमध्ये बोलतोय, मला ते उमजाना काय बोलू राहिले. म्हटलं याच्यावर राहायचं कसं आहे, बडा अवघड कष्टाचं काम आहे. नॉर्थ इंडिया तरी आपण हिंदी बोलून काढू, पण ऍडमिशन मिळत होती. मला वर्ष वाया घालायचं होतं. म्हटलं बेळगाव, तो बेळगाव चला. बेळगावला शिक्षण सुरू. बेळगावला शिक्षण सुरू करताना मग पहिल्यांदा आयुष्यात हा प्रसंग आला की मला बाहेर राहायची संधी मिळाली. कॉलेजमध्ये जेव्हा आपण वाटतो आपल्याला फार आनंद वाटतो, आपण आता मोकळं झालो. बोर्डिंगमध्ये कधी बाहेर जायची सवय नाही, एक नवं जग पाहायला मिळायचं. पण तेव्हा माझे वडील मला महिन्याला काहीतरी 5,000 रुपये द्यायचे. आता 5,000 रुपये मी आता काय देऊ राहिलो मला माझं माहिती, पण त्या काळात 5,000 आपला खर्चच भागत नव्हतं. माझ्यावर परमेश्वर प्रसन्न झाला जेव्हा माझ्या बहिणीने देखील बेळगावमध्ये MBBS ऍडमिशन घेतली. म्हणजे तिला जास्त पैसे मिळायचे, ती बिचारी काहीच खर्च करत नव्हती आणि दर महिन्याला त्याची पॉकेट मनी मला द्यायची. जेव्हा ते 5चे 15 झाले तेव्हा मी खरं जगायला लागलो. तोपर्यंत माझं काही खरं नव्हतं. माझी बहीण सुप्रिया ही फार साधी आणि फार भोळी होती. कॉलेज, घर, तिच्या अकाउंटमधून पैसे हलतच नव्हते. असे पैसे ठेवून काय कामाचे जे कोणाच्याच कामाचे नाही, ही भावना माझ्या मनामध्ये होते. म्हटलं हा पैसा कोणासाठी आहे? तुझ्यासाठी पाठवलाय, पण हा पैसा पडू पडू खराब होईल. म्हटलं तू मला दे. आणि मग ते असले पण कॉलेजमध्ये आल्यावर अनेक खर्च वाढतात. अनेक खर्च वाढतात. आता स्वाभाविक आहे, आपण मित्र असतात, मैत्रिणी असतात. कंपल्सरी नाहीये की मैत्रीणच असली पाहिजे. मुलगी मित्र म्हणून मैत्रीणच असते. आपल्याला काय अपेक्षा नसते की काय आपलं असावं किंवा नसो, कारण की मला माहित होतं की आपल्याला गावात परत यायचंय. त्यामुळे आपल्या काही उपयोग नाही. आणि मी तेव्हापासून सांगतो माझ्या जीवनात मी ना तेव्हा कधी खोटं आश्वासन दिलं ना आज कधी खोटं आश्वासन देतो. खोटं आश्वासन देऊन सुजय जीवनामध्ये काहीच मिळवलं नाही. ही प्रथा मी माझ्या कॉलेज लाईफ पासून अनेक संधी माझ्याकडे आल्या, पण मी कधी अनेक संधी आल्या जेव्हा खोटं आश्वासन देऊन मी सगळे मिळू शकलो असतो, पण मी कधी खोटं आश्वासन दिलं नाही. पण स्वाभाविक आहे की जसं मी म्हटलो की ठेवलेल्या पैशाचा काही उपयोग नसतो, तेव्हा तसंच माझे आई वडील कधीतरी परदेशात अधूनमधून जायचे त्या काळामध्ये. आणि आईची एक फार चांगली सवय होती आणि वाईट पण होती. चांगली सवय की तिला वडील परफ्यूम घेऊन द्यायचे. त्या काळात फार महाग परफ्यूम असायचे, आता काय सगळीकडेच मिळतं. आणि आईची वाईट सवय होती, कधी कधी वापरत होती, कपाटात साठवून ठेवायची. पण एक दिवस तिला जाणवलं की साला जेव्हा कधी सुट्टीवर येतो एक परफ्यूम कमी होतो.
स्वाभाविक आहे की मी म्हटलं की तसं ठेवलेले पैसे कोणाच्या कामाचे नाही, तसं ते ठेवलेले परफ्यूम पण आईच्या कामाचे नव्हते. ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी वापरून कोणाच तरी त्या कालावधीमध्ये भलं झालं हा विश्वास. एक दिवस तिने मला पकडलं ही घेऊन जाताना, मी जेव्हा जायचो तुम्ही प्रयत्न करताना प्रयत्न लक्षात घ्या. आता आपल्याला राजकारणात यायचं तर माणूस काय म्हणतो की सरपंचासाठी पण प्रयत्न करणार, जिल्हा परिषदेला पण, पंचायत समिती, कुठेतरी तर नंबर लागेल राजकारणात. तसंच जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे, कुठेतरी यश मिळेल या दृष्टिकोनातून माझे 10 परफ्यूमच्या बाटल्या संपल्या. आणि मग त्या परिस्थितीमध्ये आई मग एक पकडलं म्हणजे, यार तू कमाल झाली तुझी यार. म्हणतो आई पहा तुझ्या घरात परफ्यूम तसेच पडून राहायचे, ते कोणाच्या कामाचे होते. बहिणी वापरत नाही, तू वापरत नाही, आठवण तुला म्हणून ठेवायची असते फोटो काढून ठेव. पण वास्तविक त्याचा उपयोग कुठेतरी झाला पाहिजे आणि खरंच त्याचा उपयोग चांगल्या चांगल्या ठिकाणी झाला. आणि कदाचित प्रदीर्घ काळामध्ये कोणीतरी त्याची आठवणही केली असावी, मला माहित नाही, कारण की आपण संपर्क क्षेत्राच्या बाहेर झाल्यामुळे आता काय फार राहिलेलं नाही. संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्यानंतर परत टावर कोणी उभा करायला जात पण नाही. त्यामुळे मला जेव्हा लोक येतात म्हणजे आमच्या मोबाईलला सिग्नल येत नाही म्हणतात, नशिबाने लेखन तुला कोणी फोन लावत नाही. तर असा जीवन प्रवास सुरू केला. आणि कॉलेजमध्ये नोकऱ्या झाल्यावर मी आमचे मित्र, तर मी MBBS फर्स्ट इयरला फर्स्ट क्लास टॉपर झालो परत. मला कधी कधी विश्वास बसत नाही झाले कसं कोण पेपर लिहितं माझं. पण ठीक आहे, पहिलं तर वडिलांनी म्हटलं तर काय पाहिजे, म्हटलं गाडी झाली म्हणजे छाप पडत आपली, तर परत तोच प्रसंग असतो. हे पहा जीवनामध्ये ह्या मटेरियलिस्टिक गोष्टी कोणाला लागत नसतात, पण आपण शो ऑफ त्याला म्हणतो की काहीतरी समाजाला किंवा समाजाला कोणाला दाखवायचं असतं, ज्याला दाखवायचं त्याला दाखवायचं असतं की माझ्याकडे काय आहे. ही स्टाईल मारायची भूमिका असते. गाडी, म्युझिक. पहिल्या दिवशी गाडी घेऊन दिली, सँट्रो होती तेव्हा काळात. सँट्रो मला पहिली गिफ्ट मिळाली वडिलांकडून. पण वडील एवढे हुशार होते की त्यांनी फक्त सँट्रो दिली, पण 5 वर्ष त्याच्या पेट्रोलचा 1 रुपया मला दिला नाही. आणि म्हणून माझी सँट्रो फक्त आली पहिल्या दिवशीच, फक्त ती बाहेर फिरली जेव्हा मी मोठा लाऊडस्पीकर लावून पूर्ण मोठे गाणे वाजवले कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर पेट्रोल अभावी ती कायम बंदच राहिली. ती फक्त कोणाला गोव्याला जायचं असेल तर गाडीत 5 लोक बसतात, 5 लोकांनी एकत्रित पैसे वर्गणी केली तरच ती गाडी बाहेर पडायची. अन्यथा मी माझे 5 वर्ष माझ्या मित्रांच्याच मोटरसायकलवर घालवले. आणि स्वाभाविक आहे की मी कधी कधी मोटरसायकल मागूनही घेतो, माझे पण व्यक्तिगत काम असू शकतात ना जीवनात. तर त्या जीवनातल्या कामांमध्ये सुद्धा मोटरसायकल वापरावं लागली. पहा काय परिस्थिती. लो बजेट काम चालायचं त्या काळात. पण जसं माझी बहीण म्हटली की जसं तिला मी कपड्यांचे पैसे भरायला लावले, तसं मी आजपर्यंत माझा मित्र असो किंवा मैत्रीण असो, मी कधीही कोणाच्या जेवणाचे पैसे भरले नाही. 50% तुमचे आणि 50% माझे. ही सूट फक्त माझ्या आयुष्यात मी कार्यकर्त्यांना, मतदारांना दिली. बाकी त्याच्यामध्ये काही 50-50 होऊ शकलं नाही. पण आजपर्यंत आयुष्यामध्ये आपल्या जीवन प्रवासामध्ये 50%, कारण की पैशाचं मूल्य असतं आणि ते मला जाणवलं. आणि मग MBBS आम्ही पुढे सरकत गेलो. कधी नापास झालो नाही परमेश्वराच्या कृपेने. शेवटच्या वर्षी परत एकदा फायनल इयरला गोल्ड मेडलिस्ट म्हणून बेळगावच्या बोर्डावर देखील डॉक्टर सुजय विखे पाटलाचं नाव तिथं आहे. आता आमच्याकडे ग्रुप होते. मी महाराष्ट्राचा होतो, नॉर्थचे लोक होते मुलं आणि मुली, आणि साऊथचे मुलं आणि मुली, आणि मी असं मध्यस्थी महाराष्ट्र मध्ये असल्यामुळे भारताच्या. तर सगळे असे म्हणायचे इयरी पेपर फोडला झाला. म्हणजे एखाद्या राजकारणाच्या घरामध्ये जन्माला येणं, अशा घरामध्ये जन्माला येऊन तुमचं कौशल्याची सराहना कधीच कोणी करत नाही. अरे यार इसका बाप तो मिनिस्टर झाला, तो पेपर फोड केला आहे. पण आपण कधी काही पेपर फोडलाही नाही आणि कधी त्या धंद्यात केले. जे येतं ते लिहिलं आणि लिहिल्यावर म्हणजे एक तर मला फार कळत होतं किंवा ज्यांनी माझे पेपर तपासले त्याला काही कळत नव्हतं. अशा 2च प्रसंग असू शकतात ज्यामुळं मला एवढं यश त्या ठिकाणी मिळालं. मग आता MBBS संपलं.
कोणाला आश्वासन दिलं नसल्यामुळे मी परत एकटंच लोणीला आलो. आणि मग आई वडिलांना वाटलं की आता आपला मुलगा घरी आलाय, तर म्हणा आता तरी तू इथं राहा. तू लहानपणापासून लांब गेलायस, तू कॉलेजला लांब गेला, आता तरी घरी राहा. आता कॉलेजमधून परत लोणीला यायचं, लोणीला राहायचं म्हणजे हे आपलं एक पुनर्वसन केंद्र असतं एखाद्या व्यक्तीला. म्हटलं हे पुनर्वसन केंद्रामध्ये आल्यासारखं होईल आपलं. सगळं बंद. म्हणजे असं काय फार चालू होतं असं काय भागणी, पण त्यातल्या त्यात सगळ्या बंद. म्हणजे आपलं कधी आपण कुठे गेलो, मित्र फिरायला गेले, कोणी गोव्याला गेले, आता हेच मी कॉलेज बाहेर घेतलं असतं तर परत ते जीवन मैत्रीपूर्ण असतं. पण घरात थांबल्यामुळे पण म्हणतो चला हा निर्णय पण आपण घेऊ. आणि त्या कालावधीपर्यंत मला नेहमी फार आवड होती चांगल्या कपड्यांची, बुट, घड्याळ, गाड्या, मला फार आवड होती. मी नाकारत नाही, प्रत्येक माणसाच्या वयात असते. पण मी जेव्हा पीएमटीला ऍडमिशन घेतल्यानंतर माझी पहिल्या दिवशी ओपीडीला बसलो, पहिल्या दिवशी. आणि हे मी जे बोलतो ते साईबाबांना स्मरून खरं बोलतो म्हणून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पीएमटीच्या ओपीडी मध्ये पहिल्यांदा मी बसलो. मला कोणी माहित नव्हतं. एक वयस्कर बाबा, टोपी, फाटलेलं धोतर, पूर्ण मळके कपडे, त्याच्या चपला फाटलेल्या तुटलेल्या होत्या. आणि तो आला आणि त्याचा मुलगा माझ्या युनिटमध्ये ऍडमिट होता. त्याच्याकडे पैसेच नव्हते ऑपरेशन करायला. त्या माणसाकडे पाहून त्या दिवसापासून तर आजपर्यंत ना मी कधी घड्याळ घातलं, ना मी कधी बुटं घातले, ना मी माझा मोह, माझा पैशाचा हेवा, माझ्या पैशाची गरज त्या एका म्हाताऱ्याने मला संपून टाकली. कारण की याला जर खायला पैसे नसतील तर मला हे सगळं कशाला. इतकं अंतर्गत माझ्या मनाला लागलं ते की त्या दिवसापासून सगळ्या विषय सोडून दिले. आणि म्हणून मी आज जसं दिसतो ते एका कारणामुळं की गरिबी काय असते, गरिबांचं दुःख दूर करण्यासाठी पद्मश्रींनी आणि बाळासाहेब विखे पाटलांनी काय केलं. आणि का मी नेहमी विचारायचो आजोबांना की तुम्ही इतके साधे का राहतात. ते म्हणायचे तुला कधी ना कधीतरी याचं उत्तर मिळेल. आणि त्या पीएमटीच्या ओपीडी मध्ये पहिल्या दिवशी माझ्या एका वयस्कर पेशंटने मला ते उत्तर दिलं की मला खायला पैसे नाहीयेत, माझ्या पेशंटला वाचवा. त्या दिवशी माझं जीवन बदललं आणि मी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांसारखा राहायला लागलो. ते एक नैसर्गिक देण परमेश्वराने मला दिली आणि त्यामुळे मी जीवनामध्ये खरंच सार्थ ठरलो. कारण की मला पैशाचा हेवाच राहिला नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला पैशाचा हेवा राहणार नाही तरच तुम्ही खरं मोठं होऊ शकतात, अन्यथा तुम्ही मोठं होऊ शकत नाही. पैसे येतात जातात, पैशा वाचून काय अडलेलं नाही, कोणाचंच अडलेलं. पैसे गरजेचे पण आहेत, पण किती याला मर्यादा. भूक किती आहे याला मर्यादा. आणि म्हणून या सगळ्या जीवन प्रवासामध्ये प्रवरा मेडिकलमध्ये जेव्हा मी शिक्षण घेतलं, ऍडमिशन घेतलं आणि मी माझा पूर्ण कालावधी पूर्ण केला, त्या कालावधीमध्ये पण अनेक संध्या आल्या. पण काय लोणीमध्ये असल्या कसली संधी, त्याला पर्यायच नाही. अनेक आमच्या भगिनी आल्या माझ्याकडं भेटायला, बोलायला, असं तसं. म्हणलं बाई तू माझ्या आईला कधी भेटलीस, एकदा भेटून घे, तुझी सगळी इच्छा संपून जाईल. म्हणतो परत माझ्याकडे येणार. ते जीवनामध्ये ह्या ज्या गोष्टी असतात ज्या त्या तत्कालीन काळामध्ये चांगल्या असतात, आनंदाच्या असतात, पण त्याच्यामधून न वाहून जाता मी एक गोष्ट नेहमी पथ्य पाळला आणि आजपर्यंत पाळतो की माझ्या वडिलांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती माझ्यासाठी शेवटचा शब्द. तो शब्द मी आजपर्यंत माझ्या वडिलांचा पडून दिला नाही. हेच मी आजपर्यंत कमवलं. माझ्या वडिलांचा कदाचित मला पटतही नसेल, माझ्या आईची भूमिका कदाचित मला पटत नसेल, पण मी कधीही या आई वडिलांच्या भूमिकेच्या आणि एका मुलाच्या भूमिकेमध्ये त्यांच्या शब्दाला कधी खाली पडू दिलं नाही. तुम्हाला आदर्श घ्यायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये तुम्हाला वाटत असेल की नाही आपण या मुलीसाठी आपले आई वडील सोडून देऊ, मुलीला वाटत असेल या मुलासाठी आपण आई वडील सोडून देऊ, कोणीच तुमचं नसतं. शेवटी जे राहतात ते फक्त आई वडील, तुमचे भाऊबंद नाही, बायको आणि पोर. भाऊबंदकी तर सगळ्यात मागच्या आयला जाऊ दे, काही शक्य भाऊबंद.
MBBS MG संपलं, मग MCS न्यूरोसर्जरी. सांगायचं तात्पर्य की जेव्हा मी 12वी संपवलं कधी डॉक्टर व्हायचा विचार केला नाही. मी परत त्या मूळ मुद्द्यावर होतो की जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो तुला काय व्हायचंय, मी कधीच म्हटलो नाही. मी म्हणतो माझे वडील जे म्हणतील ते व्हायचे. ते म्हणून डॉक्टर हो, MBBSला ऍडमिशन. MBBS संपलं, मला मेडिसिन करायचं होतं. ते म्हटलं तू सर्जन झाला पाहिजे, सर्जरी ऍडमिशन. सर्जन झालो. सर्जन झाल्यानंतर मग जेव्हा माझं MS जनरल सर्जरी पूर्ण झालं, मी परत आलो. इथंच होतो म्हणून मी इथंच राहिलो. आणि मी म्हटलो आता मला निदान काहीतरी राजकीय जबाबदारी द्या. ते म्हणले नाही, तू अजून पुढे शिक. अरे म्हटलं आता अवघडच होतं, किती शिकावं माणसाने. पण ऍडमिशन घ्यायला गेलो. मला न्यूरोलॉजिस्ट व्हायचं होतं. तो म्हटला फक्त न्यूरो सर्जरी अवेलेबल आहे. म्हटलं देऊन टाक. मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की जीवनामध्ये हट्टीपणा कधी ठेवू नये. तुम्हाला एखादं लक्ष पाहिजे असेल, पण त्या लक्ष्य पूर्ण करत असताना दुसरी गोष्ट मिळत असेल तर दुसरी गोष्ट आपल्या पदरात, जे गोष्ट मिळते ती पदरात पाडून घ्यायची. मला सरपंचच व्हायचंय, उपसरपंच मिळतं, घेऊन टाका. दोन्ही उगतात. पण हे फक्त पदांपुरतं मर्यादित आहे बघा. बाकी जीवनामध्ये याचे एक्सपेरिमेंट करू नका की ही नाही तर ही पण चालेल असं नाही. तेवढ्याच एका गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित असलं पाहिजे. बाकी ठिकाणी तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता आयुष्यात. फार जास्त आग्रह धरून जीवनामध्ये एकच लक्ष, आणि मला डॉक्टरच व्हायचंय. आई वडिलांना सांगितलं नाही तुम्ही मला डॉक्टरच करा, पैसे भरा. आई बाप कर्ज काढून पैसे भरतात. अरे तू एवढा शहाणा झाला, तू हुशार, परीक्षा देऊन नंबर लावून घे ना. तुला कशाला आई बाबाची गरज पडते. एक तर स्वतः कर्तृत्ववान व्हा की जे तुम्हाला पाहिजे ते तुमच्या कष्टाने परीक्षा देऊन मिळवा. नाही तर मग तुम्ही मूर्ख असाल तर आई वडील जे म्हणतील ते करा. मग नांगर चालवायला सांगितलं तरी नांगर चालवायचं, कारण की तुम्ही त्याच पात्रतेचे आहात. पण मी पात्रतेचा नाही आणि मी माझ्या आई वडिलांवर आर्थिक बोजा टाकून शिक्षण घ्यायला जातो आणि तिकडे ऐश करतो, याच्या इतकं मोठं पाप जगात कुठलंच नाही. हे पाप मी कधी केलं नाही. जे जे शक्य झालं ते निस्वार्थ भावनेने केलं. कधी प्लॅनही केलं नव्हतं जीवनात न्यूरोसर्जन होईल. मला खरंच न्यूरोसर्जन सगळे भीती वाटायची. मेंदूमध्ये एवढे कनेक्शन आहेत, हृदयाचं तरी कळतं रे, डोक्याचं काय. पण अभ्यास करून आपण तिथून बाहेर पडलो, शिक्षण झालं. मग राजकारणात यायची संधी मिळाली. खासदारही केलं लोकांनी. खासदार केल्यानंतर परत केलं पण आणि पाडलं पण. लोक काय शेवटी जनतेच्या मनामध्ये काय कोणी सांगू शकत नाही. अनेक लोक जीवनामध्ये 10वी 12वीला माणसं नापास झाले तर आत्महत्या करतात. एखादा पेपर मध्ये नापास झाला आत्महत्या करतात. मी खासदार गेलं पडल्यावर काय केलं पाहिजे, मी किती दुःखात असलं पाहिजे, मी किती वेदनामध्ये असलं पाहिजे. मी परत कामाला लागलो. आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आणि हे तुम्ही मी काहीच तुम्हाला सांगणार नाही, पण जीवनामध्ये कोणाचाच हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही. कोणाचाच. एखाद्याकडून पैसे घेतले तर ते पण परत द्या, आणि एखाद्याने तुम्हाला फार त्रास दिला असेल तर तो पण त्याला परतच दिला पाहिजे, असं मोकळं सोडायचं नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये यश तेव्हा जेव्हा हिशोब बरोबर, बरोबर आता हिशोब बरोबर, हा हिशोब बरोबर झाला पाहिजे. हे हिशोब बरोबर करायची ताकद ज्या दिवशी तुमच्यामध्ये येईल त्या दिवशी तुम्ही राज्य जीवनामध्ये यशस्वी व्हा. मग हिशोब सगळ्यांबाबतीतच. ज्या आईवडिलांनी कष्ट करून तुम्हाला कमवलं, जेव्हा तुम्ही पगार देऊन त्यांच्यासाठी एखादा मोठं घर किंवा गाडी घ्याल, तेव्हा तुम्ही म्हणायचं आता तुम्ही जे केलं मी ते तुमच्यासाठी परत करू शकतो. तो हिशोब नसतो, पण जे अंतर्मनातून आनंद मिळतं, म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे जीवनामध्ये. तो हिशोब तर आयुष्यभर कधी संपणार नाही आई वडिलांचा, पण तरी सुद्धा त्याची थोडीशी परतफेड तुम्ही जेव्हा पहिला पगार त्यांच्याकडे द्याल बायकोच्या हातात देण्यापेक्षा. माझी यांची पंचायत गोरेपडे, मला पगारच नाही, चायला बायकोच्या हातात द्यायचं आई वडिलांचं काही कळत नाही. सगळं तुम्ही घेऊन जाता त्याच्या, हा आपल्या हातच आहे. तर मी लोकसभेमध्ये पडल्यानंतर मी का नैरेश्याने घेरलो गेलो नाही, कारण की सुजय विखेसाठी खासदारकी, पैसा, चेअरमन पद, विमान, हेलिकॉप्टर हे फार शून्य गोष्ट आहे. मी सुजय विखे तोपर्यंतच
जर माझ्या कृतीतून एक जरी माणसाचं कुटुंब चाललं तर त्या पदापेक्षा दुसरं मोठं पद कुठलंच नाही. हेच आपलं जीवन आहे आणि या जीवनाला सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न करतो. मी अंतर्मनातून काम केलं आणि म्हणून परमेश्वर हा नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला. 3 महिन्यामध्ये मला परत एक पुनर्जीवनाची संधी मिळाली आणि आज या संधीचं सोनं करत आज एवढे मुलं या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात, मुली शिकू राहिल्यात, मुलं शिकतायत. यांना उद्या त्यांच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी देखील आपली आहे. या भावनेतून आपण या ग्रामीण शिक्षण संस्थेला स्थापन केलं. पैसा कमवण्यासाठी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी या कॉलेज या शाळा पुण्यालाही टाकल्या असत्या, मुंबईला टाकल्या असत्या, पण गोरगरीब माणसाचा मुलगा शिकला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, MPSC झाला पाहिजे, तहसीलदार झाला पाहिजे, ही भावना पद्मश्रींची होती. तीच भावना कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पुढे नेली. तीच भावना आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब पुढे घेऊन जात आहेत आणि आता ती पुढची जबाबदारी माझ्याकडे. म्हणून माझं स्वप्न आहे की गोरगरीब माणसाचा मुलगा हा पुढे गेला पाहिजे, मुलगी ही पुढे गेली पाहिजे. पण आता समाज बदलत चाललाय. समाज बदलल्यामुळे अनेक गोष्टी बदलतात, अनेक गोष्टी येतात. माझ्या जीवनामध्ये सगळ्यात चांगला बदल जेव्हा या आजच्या काळामध्ये मी घडला, मी व्हॉट्सअप वापरायचं बंद करून टाकलं. व्हॉट्सअप वापरायचं बंद केल्यामुळे माझ्या जीवनाचे 50% प्रश्न संपून गेले. 50% प्रश्न. कधी तुम्हाला फार त्रास असेल जीवनात, व्हॉट्सअप बंद करून पहा. बरं, इंस्टावर काय पाहतो आपण, कोणत्या हिरोईनने काय कपडे घातले, ठीक आहे, तुमचं वय पहा तुम्ही, काय हरकत नाही, पण त्या भावनेत वाहून जाऊ नका. हे सगळ्या गोष्टी पाहून झाल्या जीवनात. शेवटी जे उरतं ते तुम्हीच आहात. मला आज एवढं शिक्षण घेऊन कुठेही जायला संधी मिळाली असती. मी एकमेव आहे, कदाचित मी अतिशोक्ती सांगत नाही, पण एकमेव आहे जो एवढं शिक्षण घेऊन, एवढ्या घरांमध्ये मंत्रिपद असून, स्वतःकडे खासदारकी असून मी लोणी गावाचं घर कधीही सोडलं नाही. मी पुण्यालाही राहायला गेलो नाही, नाशिकलाही नाही, मुंबईला नाही, परदेशात मी लोणी सोडली नाही. कारण की मला लोणी इतकं काही, पुन्हा मुंबईला गेलो ना माझं जीव कसा तरी होतो. मला सहन होत नाही, गर्दी सहन होत नाही, मला तिथलं वातावरण सहन होत नाही, तिथलं शॉक सहन होत नाही. शेवटी मलाही कमीपणा वाटतो की यार, मी एका मागच्या महिन्यामध्येच एका रेस्टॉरंटमध्ये चाललो होतो, एकटाच होतो. ती म्हणजे साहेब तुम्ही चपला घातल्यात त्यामुळे तुम्हाला आतमध्ये येऊन देऊ शकत नाही. तिला कोण नाव सांगत बसणार. गेलो, खाजगी विमान घेतलं, नाशिकला पोहोचलो, नाशिकला जेवलो, काय फरक पडत नाही. म्हणजे ती मला सांगत होती मी किती अपमानित झालो होतो. काय फरक पडतो. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला फार मोठं समजायला लागाल त्या दिवशी तुमचं आयुष्य संपलं. कोण आहे मी कोणीच नाही. मी खासदार नाही, मी मंत्र्याचा मुलगा नाही, मी डॉक्टर नाही, मी फक्त सामान्य. ही भावना तुमच्या मनामध्ये जेव्हा ठेवाल तेव्हा इगो तुमचा संपून जातो आणि तुम्ही कधी आयुष्यात चुकीचा निर्णय घेणार नाही. कोणी म्हटलं हे येड्या काय चाललंय, येडाच आहे मी बाबा, दूर राहिलो नाही, तू असं कसं. मग असे प्रकरण होतात जे दुर्दैवी घटना बीडमध्ये घडली. ते कोणत्या मुद्द्यावर होत की एका सरपंचानी एका मुलाला कानामागे दिली, त्याचा व्हिडिओ काढला, स्टेटस ठेवलं. त्या एका क्षुल्लक गोष्टीवर एखाद्या माणसाला इतकं मारावं अमानवीय. म्हणजे समाज एका स्टेटसवर काय करू शकतो ही आजची राजकीय परिस्थिती आहे. याच्यापासून आपल्याला सावध राहायचंय. मी हा शब्द तुमच्या व्याख्यानमाल्यामधून काढून टाका. मी कुणीच नाही. अपमान पचवता आला पाहिजे. अपमान पचवायला शिका. मी अपमान पचवू शकलो. मला संगमनेरचे आमदार इथं येऊन भाषण करायचे, पारनेरचे आमदार येऊन इथं भाषण करायचे, महाराष्ट्रातून इथं भाषण करायचे, अनेक मीडियामध्ये मला टार्गेट केलं गेलं. मी कसा उत्तर, मी सगळं असं तसं सहन केलं. मला कोणाला काही उत्तर द्यावं लागलं. जेव्हा विधानसभेचे निकाल लागले महाराष्ट्रात, नाव कोणाचं झालं, सुजय विखेच. मी कोणाला सांगायला गेलो नाही सुजय विखे कोण आहे. मी कोणाला काही सांगितलं नाही. मी फक्त एक वाक्य वापरलं, टायगर अभी जिंदा. लोक म्हणजे येणं झालं, एका सलमान खानचं फॅन दिसतोय, असं तसं फलाना नेमकाना. कृतीला शोभेल असंच. टायगर अभी जिंदाचा अर्थ काय की मला तुम्ही राईट ऑफ करू नका. सुजय विखे संपलेला नाही, सुजय विखे आहे हे असू द्यावं लक्षात.
म्हणून टायगर अभी जिंदा हे टॅगलाईन मीच शोधलं, भाषणातून सापडलं आणि या निकालानंतर सगळ्यांना जाणवलं की नाही खरंच हे पोरग कलाकार दिसतंय. मला ना कोणाला भाषणामधून सांगावं लागलं ना मी माझ्या स्वतःचं विश्लेषण केलं की सुजय विखेंनी काय निवडणूक केली. प्रत्येक पत्रकारांनी विश्लेषण केलं, प्रत्येक जनतेमध्ये भावना आली की नाही हे मुलांनी करून दाखवलं. त्यामुळं अपमान करणाऱ्या माणसाचा बदला घेत असताना तो द्वेषाने नव्हे, डोकं वापरायला शिकलं पाहिजे. भावना येतात, भावना जातात, भावना ह्या निरंतर प्रक्रिया. मी कितीतरी सांगितलं, कोणी काय फार ऐकायला बसलेलं नाही. अनेक लोकांचा अपमान होतो. आता किती लोक, मी जेव्हा परत विधानसभेच्या तयारीला आलो होतो, अनेक लोक माझ्यापासून लांब गेले होते, माझे मुलं लांब गेले होते. मी त्यांची माफी मागितली की मला माफ करा बाबा, तुमच्याकडून आम्हाला वेदना झाल्या असतील, माझ्यासाठी माझ्या वडिलांसाठी परत या. त्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला. मी माफी मागायला कधीच घाबरलो नाही. जीवनात काही करू शकले नाही ना, फक्त अहंकार मनामध्ये आणू नका. अहंकार आणला ना तर मग आयुष्य संपून जातं रे, आयुष्य संपून जातं. नाही मिळालं पण ते सोडून येत लोक आता असं केलं पाहिजे, जाते मरू दे. लोकांमध्ये जातो, लोक भेटतात, प्रेम देतात, यापेक्षा आपल्याला काही नको आयुष्यामध्ये. तर सारांश या व्याख्यान मालेचा, कारण की मला 45 मिनिटं म्हटले होते, झाले जवळपास. सारांश एवढाच, एक आई वडील सोडून दुसरं कोणीच नसतं. आई वडिलांचा अपमान करणं हा या विश्वातला सगळ्यात मोठा पाप. तुम्हाला आवडू न आवडू, तुम्हाला आई वडिलांना बरोबर ठेवून त्यांची सेवा करणं हाच आपला धर्म आहे. आणि या धर्माचं पालन प्रत्येक युवकांनी या संस्थेतून निघताना करावं. मतभेद असू शकतात, भांडणही होईल, पण शेवटी मी एक पेशंट म्हणून तुम्हाला सांगतो, आता तुमचं लग्न व्हायचे सगळ्यांचे, तुम्हाला आता माहित नाही मुलांना कोण आवडतं आणि मुलींना कोण आवडतं, मी काही विचारायला जाणार नाही. मी जेव्हा PMT मध्ये एकदा जाऊन पहा, नवरा बायकोचं खरं नातं काय असतं. हे ते कॉफी शॉपला गेले, पिक्चर पाहायला गेले, हिरोनी उडी टाकली, हिरोईननी नाचली, झालं का पिक्चर संपला, ते उपयोग नसतो. नवरा बायकोचं नातं काय असतं हे जर पाहायचं असेल, PMTच्या कुठल्याही वॉर्डाचा, की नवरा स्ट्रोक मध्ये बसलाय, त्याचा हात अधू झालाय, त्याचा पाय अधू झालाय. बायको जर शोधायची असेल तुम्हाला, तर सांगतो मी तुम्हाला, कोण दिसायला कशी आहे, सगळे हिरो, प्रत्येकाला वय होतं, प्रत्येक जण म्हातारं होणारच, रेखा सोडून. रेखासारखी बायको सापडत असं काही नाही. पण PMT मध्ये जाऊन स्ट्रोक मध्ये बसलेला पेशंट, वॉर्डामध्ये बसलेला पेशंट, ज्याला स्वतः बाथरूमला जाता येत नाही, त्याची बायको त्याचे कपडे बदलते, त्याचं घाण साफ करते, त्याला जीव घालते. ज्या दिवशी ती बायको तुमच्या जीवनामध्ये मिळेल तर तुमचं जीवन साधतंय. हे नातं तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. मी आई वडिलांच्या बाबतीत जेवढं ऋणी आहे तेवढं माझ्या बायको धनश्रीबद्दल पण आहे. सामान्य घरातून माझ्या बरोबर आली, प्रचार केला, तिला कळत नाही राजकारण काय, करते प्रचार, पण सगळ्या संकटामध्ये देखील आपल्या माझ्या बरोबर टिकून राहिली. आणि म्हणून आज मी उभा आहे तर माझ्या आई वडिलांमुळे, माझ्या बहिणींचा मला साथ मिळाली, परिवार म्हणून तो आहे, आणि बायकोची साथ निश्चित मिळाली. म्हणून जे काही इथं करायचंय लोणीमध्ये तुम्हाला, ते इथं सोडून जा, घरी घेऊन जाऊ नका, ते परवडण्यासारखं नाही. दोघांनाही सांगतो मी, लोणीचं शिव सोडली का आपण आपल्या गावात, बाकीचे करायचं करा, काय फरक पडत नाही. पण खोटं आश्वासन काय, खोटं आश्वासन देऊन नंतर लय मागात पडतो बघा ते. मी चांगलं म्हणजे मी नाही दिलं, माझ्या मित्रांना पाहिलं, सुरुवातीला लय डायलॉग असतात, आयसन वगैरे वैसा करेंगे, ठॉय झाल्यावर मग डॉक्टर बसून नाचायला लागला, खेड्यामध्ये नाद तर पडतोय, अरे बाबा काय झालं काय झालं. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पाहतो, निवड करताना, जेव्हा तुम्ही मुलगी पाहायला जाल किंवा तुम्ही मुलं पाहायला जाल, तो कसा दिसतो, काय आहे त्याच्याकडे, हे सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत. संकटाच्या कालावधीमध्ये तो तुमच्या बरोबर उभा राहील का नाही
हे पाहणं आवश्यक असतं. तरच खरंच जीवन सार्थ होतं. नाहीतर हे डायव्होर्सचे जेवढे प्रमाण वाढले, वर्षभर लग्न केलं सोडून दिलं, वर्षभर लग्न केलं सोडून दिलं, त्यागा धिंगाणा, कोणी नांदवत नाही, कोणी फलाना करत नाही. आणि जीवनामध्ये कोणी परफेक्ट नसतं. हे भांडणं होत राहतात. भांडणं सगळ्यांचे होतात. कार्यकर्ते नेत्याचे होतात, कार्यकर्त्यांचे होतात, मुलं आणि मुलींचे होतात, मित्र आणि मैत्रिणींचे होतात. सोडून द्यायचे. फार इथे घेऊन जायचं नाही. निवांत आयुष्य जगा. तुमच्यासाठी हे सगळं उभं आहे. ही संधी आहे. सुजयविखे व्हायचा प्रयत्न करू नका. मी माझं शिक्षण सोडून मूर्खासारखं राजकारणात येऊ लागलोय. तुम्ही शिक्षणाचा वापर चांगला करा. मला आजही संधी मिळाली तर मी निश्चित माझ्या प्रॅक्टिसकडे जाईल, माझ्या उपजीविकेकडे जाईल, निवांत आयुष्य जगेल. 9 ते 5 मुलांना वेळ देईल, कुटुंबांना वेळ देईल, परिवाराला वेळ दिला तो दिला पाहिजे. एक काळ असा येतो जेव्हा तुम्ही पराभूत होता ना, त्या पराभूत झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की खरंच आपण ज्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले ते आपल्या बरोबर राहिले नाही. मग राहिलो कोण? आई, वडील, बायको आणि मुलं. हे सोडून तुम्हाला नंतर कोणी सापडत नाही. कार्यकर्ते सांत्वन करायला येतात, पण ते सांत्वन करणारेच गद्दार असतात. हे पण तुम्हाला सांगतो. ज्याला दुःख झालं असतं तो बिचारा आतमध्ये लपलेला असतो, तो त्याचं दुःख दाखवत नाही. त्यामुळे हे सगळे लोक ओळखायला शिका, मित्र ओळखायला शिका. आणि मुलींनीही आणि मुलांनीही. मुलांनी मुलीसाठी आपसात भांडू नका आणि मुलींनी मुलासाठी आपसात भांडू नका. त्याचा काही उपयोग होत नाही. भरपूर विद्यार्थी, काय फरक पडत नाही. शोध मोहीम चालू ठेवा, पण एकामेकाबरोबर वाद घालू नका. सगळं जीवनात चालत राहतं. सगळंच आपल्याला मिळतं असं काही नाहीये. कधी कधी ही जीवनाची बनपण आहे. लंगूर